संगमनेर शहरात पावसाची दमदार हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर मिळाला मोठा दिलासा. नमस्कार, आपण पाहत आहात झुंझार न्यूज. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो वरुण राजा अखेर संगमनेर शहरात बरसला आहे. वाढत्या उकाड्याने आणि उष्णतेने हैराण झालेल्या संगमनेरकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आता सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी पावसाचे दर्शन होत नसल्याने नागरिकांसह बळीराजाही चिंतेत होता. दुपारच्या वेळी तापमानाचा पारा चढल्याने आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही होत होती. मात्र आज अचानक वातावरणात बदल झाला आणि आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाच्या सरी कोसळताच शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पहिल्याच पावसात अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला तर रखरखत्या उन्हापासून त्रस्त झालेल्या अबालवृद्धांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेली उष्णता कमी झाली असून सगळीकडे थंडावा पसरला आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी अधिक असला तरी या पावसाने हवेत गारवा आणला आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. रखडलेल्या पेरण्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खूप दिवसांपासून खूप उकाडा होता, रात्री झोप लागत नव्हती. आज पाऊस पडल्यामुळे मनाला खूप शांती मिळाली आहे आणि आता हवा खूप छान झाली असल्याचे लोक म्हणू लागले. संगमनेरमध्ये झालेला हा पाऊस आगामी दिवसात सातत्य राखणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र आजच्या या सरींनी संगमनेरकरांना उकाड्यापासून निश्चितच मुक्त केले आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा झुंझार न्यूज. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना. या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे WWS अमेरिका, VI किंग डेन्मार्क, ABS अमेरिका तसेच बायफ व NDDB अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.